राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। 1980 ची ती लक्षवेधी निवडणूक। 1980 साल महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळा संघर्ष आणि जनतेच्या मनातील अस्वस्थतेला दिशा देणारा काळ। राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत जनतेच्या अपेक्षांचा जणू स्फोटच झाला होता। अशा या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी मतदारसंघात घडलेली निवडणूक म्हणजे केवळ मतदान नव्हे, तर विचारांचा, निष्ठेचा आणि जनभावनांचा महासंग्राम होता। या निवडणुकीत समाजवादी काँग्रेसकडून उभे असलेले हनुमंतराव पाटील हे जनतेच्या आशा आकांक्षांचं प्रतीक बनले होते। त्यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे शहाजीराव गणपतराव साळुंखे, भाजपकडून नारायण देशमुख तर इतर उमेदवारांच्या स्वरूपात अनेक चेहरे रिंगणात उतरले होते। पण ही लढत केवळ उमेदवारांमधली नव्हती, ती होती विचारसरणीची, निष्ठेची आणि जनतेच्या विश्वासाची। मतमोजणीचा क्षण जवळ येताच संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या मतदारसंघाकडे खेळलं होतं। प्रत्येक मत म्हणजे जणू एखाद्या नागरिकाच्या मनातील आशा, राग, अपेक्षा आणि विश्वास यांचं प्रतिबिंब होतं। आणि शेवटी जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा जनतेच्या विश्वासाने इतिहास घडवला। हनुमंतराव पाटील 1033 मतांनी विजयी झाले। ही केवळ विजयाची आकडेवारी नव्हती, तर जनतेनं दिलेला स्पष्ट कौल होता। साळुंखे यांना 32,838 मतं, देशमुख यांना 1132 मतं, तर इतर उमेदवारांनाही काही प्रमाणात पाठिंबा मिळाला। मात्र जनतेच्या मनात घर करून राहिले ते हनुमंतराव पाटीलच। या विजयामागे आणखी एक मोठा आधार होता शरद पवार यांचं नेतृत्व आणि पाठबळ। त्या काळात पवारांनी दिलेला राजकीय आधार म्हणजे जणू संघर्षाच्या रणांगणात मिळालेली शक्तीच होती। त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हनुमंतराव पाटील यांनी ही अटीतटीची लढत जिंकली असं अनेकांच्या तोंडी होतं। या निवडणुकीत आणखी एक भावनिक पैलू होता, परंपरेचा आणि वारशाचा। खानापूर आटपाडी मतदारसंघात पाटील कुटुंबाचा मोठा प्रभाव होता। त्यांच्या कार्यामुळे आणि जनतेशी असलेल्या नात्यामुळे ही लढत अधिक रंगतदार झाली होती। ही केवळ राजकारणाची गोष्ट नव्हती, तर गावोगावी रुजलेल्या नात्यांची, विश्वासाची आणि परंपरेची कहाणी होती। 1980चा हा विजय म्हणजे केवळ एका उमेदवाराचा नव्हता, तर तो होता जनतेच्या विश्वासाचा, संघर्षाच्या, जिद्दीचा आणि नेतृत्वावरच्या श्रद्धेचा विजय। आजही त्या निवडणुकीची आठवण झाली की राजकारणातील ती निष्ठा, तो ज्वाज्वल्य आत्मविश्वास आणि जनतेशी असलेला जिव्हाळा डोळ्यासमोर उभा राहतो। ही कहाणी सांगते, राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसतं, तर ते जनतेच्या मनावर राज्य करण्यासाठी असतं। आणि 1980 मध्ये हनुमंतराव पाटील यांनी ते करून दाखवलं। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।